माया, तू तुझ्या माहेरी पत्रिका पाठवली आहे का नाही? अगं, तुझ्या मुलाचं लग्न आहे. तुझ्या माहेरच्यांना बोलव, त्यांना तर बघू दे की. ज्या मुलीला त्यांनी 2 साडीमध्ये पाठवलं होतं ती मुलगी आता किती शानमध्ये राहत आहे ते पाहू दे. एक वेळ होती तेव्हा त्यांची सुद्धा या शहरात खूप ओळख होती, पण आता त्यांना कोण ओळखत नाही. नंदिनीताई आपल्या सुनेला मायाला बोलत होत्या. माया म्हणते की सासूबाई, माझे वडील शिक्षक होते आणि अजून पण जुने लोक त्यांना ओळखत आहेत. दादा पण दुसऱ्या शहरात जाऊन नोकरी करत आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टीची काळजी वहिनी करत आहेत. तरी पण तुम्ही म्हणत आहात तर मी त्यांना एकदा सांगून बघते. मायाचा नवरा मंगेश म्हणाला की तुझा भाऊ इथं नसला म्हणून काय झालं? तुझं पत्रिका पाठवण्याचं काम आहे, तेवढं तू काम कर. मला माहित आहे तुला इथं सगळ्या सुखसुविधा मिळत आहे, पण त्याचा अर्थ असा होत नाही की तू तुझ्या माहेरच्यांना विसरून जावं. पैशामुळे नात्यांमध्ये कोणताच बदल झाला नाही पाहिजे. पैशामुळे नात्याचा रंग कधीच फिका पडला नाही पाहिजे. माया म्हणाली की तुम्ही आणि तुमची आई माझी चांगलीच मज्जा घेत आहात. मला माहित आहे माझ्या माहेरी सुख सुविधा आणि पैसे नाहीत, मग त्याला जिम्मेदार मी आहे का? अहो, माझ्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे, पण माझं माहेर कंगाल झालं आहे. तर मी काय करू? तुमची बहीण कसं आयुष्य जगत आहे, तिला का नाही तुम्ही पत्रिका पाठवत? त्यांना पण बोलवा, मला पण त्यांची शान पाहायची आहे. यावर महेश म्हणाला की अगं माया, तू तर नाराज झाली. मी आता चेष्टा सासरच्यांची करू नाही तर मग कोणाची करू? आणि तू बरोबर बोलत आहे. माझ्या बहिणीला कावेरीला बोलवलंच पाहिजे. आता येणार आहे का नाही ती तिची मर्जी आहे. नाहीतर उद्याच्याला म्हणेल की भावापाशी पैसे आले आणि भाऊ मला विसरून गेला. मी आईला सांगतो. आई कावेरीला फोन करून सांगेल. पण माया फुगून बसली होती. मंगेश तिला लाडीगोडी लावत म्हणाला की अगं, रुसू नकोस. आपल्या घरात आनंदाचं वातावरण आहे. आपल्या मुलाचं लग्न आहे. 30 वर्ष झालं आपण हसत खेळत भांडत रुसत इथपर्यंत आयुष्य काढलं आहे. आता आपला मोठा मुलगा आणि सून लग्नाला येत नाहीत कारण ते दुसऱ्या देशात गेले आहेत. त्यांच्या आनंदासाठी आपल्याला आनंदी राहावेच लागेल. ते जाऊ दे, मी बाहेरची तयारी करतो, तू घरातली तयारी कर, असं म्हणून मंगेश तेथून निघून गेला. इकडे 2 दिवसाने मायेची वहिनी लतिका आपल्या सासऱ्यांना म्हणाली की बाबा, मायाताईच्या घरून पत्रिका आली आहे. त्यांच्या छोट्या मुलाचं लग्न आहे. आपल्या सगळ्यांना बोलवलं आहे आणि हे पण 2 दिवसाची सुट्टी घेऊन येणार आहेत. लतिकाचे सासरे लतिकाला म्हणाले की सुनबाई, तुझी नणंद पहिली माहेरी किती येत होती. माहेरला आपला आधार समजत होती. जेव्हापासून तिच्यापाशी धनसंपत्ती आली आहे तेव्हापासून ती माहेरी येण्याचा रस्ताच विसरली आहे. कारण माहेर गरीब आहे आणि गरीबाच्या घरी आल्यावर तिची इज्जत कमी होते. आणि या दुःखातच तुझी सासू पण देवाघरी गेली. आधी तर रक्षाबंधनाला येत होती, पण आता रक्षाबंधनाला यायचं पण सोडून दिलं आहे. फक्त एक राखी पाठवून देते. खूप वर्ष झालं तिला पाहिलं नाही. आज एवढ्या वर्षानंतर तिला आपली आठवण कशी काय आली आहे? बाबा, जे झालं त्याला विसरून जावा. बाबा मुलीसारखा आधार एक सून देऊ शकत नाही का? आता नातं आहे म्हणल्यावर आपल्याला निभावावं लागणार आहे. सासूबाई गेल्यावर माणसे अशी नको म्हणायला की वहिनीने नातं निभावलं नाही. बाबा, मी आहे ना, तुम्ही नका टेन्शन घेऊ. लतिका आपल्या सासऱ्यांना समजावून सांगत होती. बाबा, मी कशाचीच कमी पडून देणार नाही. मी सगळं सांभाळून घेते. असं म्हणून लतिका तेथून किचनमध्ये गेली. लतिकाचा नवरा सागर दुसऱ्या शहरात छोटीशी नोकरी करत होता. घरातील आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती आणि सोन्याचा भाव एवढा वाढला आहे की नवीन सोनं घेणं लतिकासाठी खूप अवघड होतं. त्यामुळे लतिकाने तिच्या सोन्याच्या रिंगा सोनाराकडून व्यवस्थित साफ करून आणल्या आणि बाजारातून तिने 4 साड्या आणल्या. एक साडी मायाच्या सासूला, एक साडी मायाला,
एक साडी मोठ्या मुलाच्या बायकोला आणि एक साडी होणाऱ्या सुनासाठी लतिकाने खरेदी करून आणली आणि काही मिठाई पॅक केली आणि लग्न दिवशी पूर्ण परिवार मायाच्या घरी पोहोचला. संध्याकाळच्या टायमाला लग्न होतं, त्यामुळे लतिकाने आपल्या सासऱ्यांच्या हातातून नणंदसाठी ते गिफ्ट दिलं. त्या गिफ्टमध्ये तिच्या सोन्याच्या रिंगा, 4 साड्या आणि काही मिठाई पॅक केली होती. जेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या हातात ते गिफ्ट दिलं तेव्हा माया तिच्या आवाजात म्हणाली की, बाबा, हे आणायची काही सुद्धा गरज नव्हती. मी कुठे तवा माहेरच्या भरोश्यावर राहिली आहे. मी सगळ्यांसाठी खरेदी केलं आहे. लोकांनी पाहिले तर लोक माझ्यावर हसतील, त्यामुळे तुम्ही होणाऱ्या सुनाला फक्त आशीर्वाद द्या. मायाच्या सासूने नंदिनी ताईने पुढे येऊन ते गिफ्ट खोललं आणि गिफ्ट खोलत म्हणाल्या की, आता सुनाच्या माहेरून गिफ्ट आला आहे म्हणल्यावर काहीतरी खास असेल, मला पाहायचं आहे. जेव्हा नंदिनी ताईंनी साडी पाहिली तेव्हा त्या म्हणाल्या की, असली साडी तर आम्ही दिवाळीला आमच्या घरी काम करणाऱ्या नोकरानीला दिली होती. मायेची नणंद कावेरी साडी हातात घेत म्हणाली की, वहिनी, ही साडी खूप सुंदर आहे. तुम्हा सगळ्यांना ह्या साड्या खूप सुंदर दिसतील. त्यानंतर कावेरी आपल्या आईला नंदिनी ताईला म्हणाली की, आई, माहेरकडून आलेलं कोणतंच गिफ्ट, छोटं किंवा मोठं, महागातलं किंवा स्वस्त, असं काही नसतं. अगं, जे आपल्या माहेरकडून येतं त्यामध्ये माहेरच्या माणसाचं आपल्याबद्दल वाटणारं त्यामध्ये प्रेम असतं. माया आपल्या नणंदला कावेरीला म्हणाली की, कावेरी ताई, जर तुम्हाला एवढ्या साड्या पसंत आल्या आहेत तर या साड्या तुम्हालाच राहू द्या, कारण मी आणि माझ्या सुना माझी सासू असल्या साड्या घालणार नाही. मायेचे वडील आपल्या सुनेच्या लतिकाच्या चेहऱ्याकडे पाहत होते. लतिका हळूच आपल्या सासऱ्यांना म्हणाली की, बाबा, बोलणाऱ्याचं तोंड बंद करता येत नाही. आपण तर खूप प्रेमाने गिफ्ट दिलं आहे, त्यामुळे काळजी करू नका. जेव्हा मायाची नणंद कावेरी मायाच्या वडिलांना म्हणाली की, बाबाचा आशीर्वाद आणि प्रेम आणि आधार हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी असतं. अहो बाबा, पैसे म्हणजे एक मळ आहे. आज यांच्याकडे आहे, उद्या दुसऱ्यांकडे असेल, उद्या तुमच्यापाशी, कधी माझ्यापाशी. त्यामुळे त्याच्यापेक्षा आपल्याला महत्त्वाचं नाती आहेत. मायाच्या नणंदचं कावेरीचं लग्न सुद्धा एका साध्याच घरात झालं होतं. तिचा नवरा पण दुसऱ्यांच्या दुकानात जाऊन काम करत आहे. माहेरी खूप पैसा असून सुद्धा कावेरीला कोणीच मदत केली नाही आणि कावेरीने मदत पण घेतली नाही. कावेरी तिच्यापाशी जेवढं आहे त्याच्यामध्येच ती खुश आहे. थंडीचे दिवस होते. सगळीकडे थंडीचे वातावरण होतं आणि सगळीकडे माणसांची गर्दी होती. लतिकाच्या सासऱ्यांना थंडी वाजत होती, म्हणून तिने सोबत आणलेली शाल तिच्या सासऱ्यांना पांघरायला दिली. जेव्हा फोटो काढण्याची वेळ आली तेव्हा मायाची सासू म्हणाली की, अगं माया, तुझ्या माहेरच्यांना तर फोटो काढायला बोलव. माया तिच्या सासूला म्हणाली की, तुम्हाला माझ्या माहेरच्यांची खूप काळजी येते. तुम्ही तुमच्या मुलीला का नाही बोलवत? इथं माझ्या ओळखीचे खूप माणसे आहेत. मला या गर्दीमध्ये बेइज्जत व्हायचं नाही. त्यानंतर मायाचे वडील आणि लतिका तिची लेकरे पुढे आली तेव्हा माया त्यांना म्हणाली की, बाबा, हे कोणत्या जमान्यातील तुम्ही कपडे घातले आहेत? थोडे तरी माझी इज्जत राखा. आणि वहिनी, हे मुले पहा, हे कसं आईस्क्रीम आणि नूडल्स खात आहेत, जसं की यांनी कधीच काही खाल्लं नाही. प्लीज तुम्ही जरा मागे जाऊन बसा, त्यामुळे तुम्ही या फोटोमध्ये दिसला नाही पाहिजे. उद्या फोटो बघितल्यावर सगळे माझी चेष्टा करतील. आपल्या मुलीच्या तोंडातून असे शब्द ऐकल्यावर तिच्या वडिलांना खूप दुःख होत होतं. ते आपल्या सुनेला लतिकाला म्हणाले की, लतिका, मला येथून घेऊन जा. माझा इथं दम कोंडल्यासारखा होत आहे. लतिकाचा नवरा पण म्हणाला की, हा लतिका, इथे आपलं काहीच राहिलं नाही. चल, आपल्याला इथून जावे लागणार आहे. विनाकारण इथं अपमान करण्यापेक्षा घरी गेलेलं बरं. हा कार्यक्रम आपल्यासाठी नाही, असं म्हणून ते निघाले होते. मायेची नणंद कावेरी त्यांना म्हणाली की, तुम्ही सगळे जेवण करून जावा. बाबा, घरी जाण्यासाठी खूप उशीर होईल.
त्यामुळे जेवण करा. तुम्ही आधीच कंटाळलेला दिसत आहात आणि तुम्ही न जेवताच जाणार आहात का? अहो बाबा, इथे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये फक्त पैशाची चमक आहे. बाबा, सगळ्यांचं सोडा, परंतु माझ्या जन्मदात्या आईने सुद्धा तो चष्मा घातला आहे. जर आईचं माझी साथ देत नाही तर मी माझ्या बहिणीकडून आणि भावाकडून काय अपेक्षा करू हेच तुम्ही सांगा. तुम्ही 1 मिनिट थांबा. रस्त्यामध्ये खाण्यासाठी मी काहीतरी देते. सगळे जायला निघाले. लतिकाचा नवरा ऑटो आणण्यासाठी गेला होता. तेव्हा तिथे माया आली आणि म्हणाली की काय झालं आहे? तुम्ही असे लग्न कुठे पाहिलं नाही का? त्यामुळेच तुमचं इथं मन लागत नसेल, त्यामुळे तुम्ही लगेच निघून चालला आहात. लतिका माया ताईला म्हणाली की नाही ताई, तसं काही नाही. जर आम्ही थांबलो तर घरी जाण्यासाठी खूप उशीर होईल, त्यामुळे आम्ही आता जात आहोत. तेव्हा तिथं नंदिनी ताई आल्या आणि त्यांनी लतिकाच्या हातातील पिशवी पाहिले. तेव्हा त्या म्हणाल्या की लतिका, तू तर तुझ्या बहिणीला गिफ्ट देण्यासाठी एकच पिशवी घेऊन आली होती, तर मग या दोन्ही पण पिशव्यांमध्ये काय आहे? मायाने सुद्धा आश्चर्याने पाहिलं आणि ती म्हणाली की काय आहे वहिनी यामध्ये, मला सांगा. अरे माणसे तर मुलीच्या घरचं पाणी सुद्धा पित नाहीत आणि तुम्ही 2-2 पिशव्यामध्ये काय चालवलं आहे? कावेरी काही तर म्हणणारच होती, तोपर्यंत मायाच्या ओळखीच्या काही बाया हसू लागल्या. लतिकाला आता हे सगळं सहन झालं नाही. तिने त्या पिशव्या उघडून दाखवल्या मायाला आणि लतिका म्हणाली की मायाताई, तुमच्याकडे एवढी सारी धनसंपत्ती असून सुद्धा जर तुमचं मन छोटंसं असेल तर त्या घरातून आम्ही काय घेऊन जाणार आहे? ज्या माणसाने तुम्हाला जन्म दिला त्या माणसाबद्दल तुमच्या मनात थोडंसुद्धा प्रेम, दया, भावना काही सुद्धा नाही? माया म्हणाली की मी तर फक्त विचारत होते, मी दाखवा म्हणून असं म्हणलीच नाही. कावेरी मायाला म्हणाली की वहिनी, सासरमध्ये आपल्या माहेरची इज्जत राखणं हे प्रत्येक मुलीचं कर्तव्य आहे. पण मी तुम्हाला तरी काय म्हणू, माझीच आई माझ्या माहेरी माझी इज्जत राखत नाही तर ती तिच्या सुनाच्या माहेरच्यांची काय इज्जत राखेल? लतिकाचे सासरे लतिकाला म्हणाले की लतिका, जर मी इथं 1 मिनिट जरी राहिलो तर मी इथं मरून जाईल, त्यामुळे लवकरात लवकर मला घरी घेऊन चल. माया म्हणाली की असं मी काय म्हणाले आहे की त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलीपेक्षा तुमची सून जवळची झाली आहे? तुम्ही मरणाच्या गोष्टी करत आहात. लतिका म्हणाली की मायाताई, मी सून असून सुद्धा तुमच्या वडिलांना आधार देत आहे, पण तुम्ही तर मुलगी असून सुद्धा तुमच्या वडिलांना साधं विचारत सुद्धा नाही. ज्या माणसाने तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्यांच्या सावलीत तुम्ही मोठा झाला. लहानपणापासून ते तुमचे आधारस्तंभ बनले आणि त्याच बापाचा तुम्ही सगळ्या माणसांसमोर अपमान केला. बाबा, मी खूप भाग्यवान आहे की तुमच्यासारख्या वडिलांची सावली माझ्यावर आहे. माहेरात तर आई वडील राहिले नाहीत, पण मला आता तुमची सेवा करायला भेटत आहे. मला खूप पुण्याचं काम करायला भेटत आहे. ज्याने आपल्या आईवडिलांना विसरलं त्यांचं भाग्य पण खूप वेळ साथ देत नाही. तेव्हा लतिकाचा नवरा ऑटो घेऊन आला आणि त्यामध्ये पूर्ण परिवार बसून निघून गेला. तेव्हा कावेरी आपल्या आईला आणि वहिनीला म्हणाली की तुम्ही तुमच्या घरात तुमच्या वडिलांचा अपमान केला आहे आणि हे सगळं जो वरती बसला आहे तो बघत आहे. तो जेव्हा पाहतो तेव्हा तो कोणावर सुद्धा दया करत नाही. जर तुम्ही वहिनी तुमच्या वडिलांची इज्जत केली नाही तर मी तर नणंद आहे, तर तुम्ही तर माझ्याकडे कोणत्या नजरेने पाहत असाल हाच मी विचार करत आहे. आजपासून मी तुमच्याशी कोणता सुद्धा संबंध ठेवणार नाही. तुमच्यासारखी माणसे असतील तर मला हे नातच नको. असं म्हणून कावेरी पण आपल्या मुलांना आणि नवऱ्याला घेऊन तेथून निघून गेली. अशा प्रकारे कावेरीने आणि लतिकाने मायासोबतचं सगळं नातं तोडून टाकलं. असंच काही वर्ष गेली. त्यानंतर मायाच्या आयुष्यात एक वेगळंच वळण आलं. तेव्हा तिला कोणाच्या तरी आधाराची गरज होती, पण आधार देण्यासाठी तिच्यापाशी माहेर पण राहिलं नव्हतं.
तिने असं पाप केलं होतं आणि ते पाप कशानेच धुवून निघणार नव्हतं. मोठा मुलगा दुसऱ्या देशात जाऊन सेटल झाला होता आणि छोट्या मुलाने आणि सुनेने धोका देऊन सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेतली होती आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा हा धक्का सहन झाला नाही. तो पण जग सोडून गेला आणि सासू तर केव्हाच देवाघरी गेली होती. आता ज्या मायाच्या आजूबाजूला माणसे होती तिथे आता फक्त दगडे होते. माणसे फक्त पैसा पाहून जवळ येतात हे तिला आता कळालं होतं. पैशाने नाती बिघडत असतात. पैशामुळे तर ती एवढी लोभी झाली होती की तिने तिच्या माहेरच्यांना सुद्धा विसरून टाकलं होतं. तिच्या छोट्या मुलाला सुद्धा तिला सांभाळणं मुश्किल होत होतं. त्यामुळे तिच्या छोट्या मुलाने आणि सुनेने एका वृद्धाश्रमामध्ये मायाला सोडलं होतं आणि तिला आता सारखा तोच प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येत होता की तिने कसा बाबाचा अपमान केला होता आणि आपण किती खालच्या थराला जाऊन त्यांना बोललो. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.